नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. शेडशा येथे महिलांसाठी उद्योजकता विकास कार्यशाळा, मशरूम उत्पादन तंत्रज्ञान व विशेष प्रशिक्षण उत्साहात. महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ मर्यादित पुणे व श्रीदत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या वतीनं कारखान्याचे मार्गदर्शक संचालक उद्यान पंडित गणपतराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शेडशा तालुका शिरोळ येथे महिलांसाठी उद्योजकता विकास कार्यशाळा व मशरूम उत्पादन तंत्रज्ञान याबाबत एक दिवसीय विशेष प्रशिक्षण घेण्यात आले. प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या प्रशिक्षणार्थींना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्राचं वाटप करण्यात आलं. नाशिकचे मशरूम उद्योजक किरण पवार यांनी मशरूम म्हणजे काय, मशरूमच्या विविध प्रजाती, पोषक घटक व औषधी गुणधर्म, विविध प्रकार, मशरूम लागवडीसाठी लागणारे साहित्य व उपलब्धता, मशरूम स्पॉन उत्पादन तंत्रज्ञान, ओयस्टर मशरूम उत्पादन तंत्रज्ञान, बटन मशरूम उत्पादन तंत्रज्ञान, कंपोस्ट तयार करण्याची पद्धत, मशरूमचे लोकल ते ग्लोबल मार्केट डिमांड व प्रक्रियायुक्त उत्पादने यावर मार्गदर्शन केलं. सिद्धार्थ मशरूम रिसर्च सेंटर नाशिकच्या उद्योजिका श्रीमती चेतना पवार यांनी मशरूम व्यवसायातील विविध वाव व संधी, मशरूमवरील कीड व रोग व्यवस्थापन, ग्रेडिंग, पॅकेजिंग व आवश्यक परवाने, तापमान नियंत्रित कसे करावे, मशरूम उद्योजक यशोगाथा, मशरूम उगवण्याचा कालावधी, तोडण्याची पद्धत, मशरूमचे बेड तयार करण्याची पद्धत, बेड ठेवण्याचे प्रकार, मशरूम तोडण्याच्या पद्धतीविषयी विस्तृत अशी माहिती प्रोजेक्टद्वारे दिली. MCDC पुण्याचे प्रशिक्षण अधिकारी मयूर पवार यांनी कृषी प्रक्रिया उद्योगांसाठी केंद्र शासनाची प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनाबाबत माहिती दिली. तर नागपूर विद्यापीठाचे माजी अधिष्ठाता डॉक्टर दिलीप वैरागडे यांनी उद्योजकता विकास परिचय, उद्योजकांचे गुण व ध्येय, शेती व्यवसाय व्यवस्थापन व व्यवसायाची वृद्धी याबाबत सखोल मार्गदर्शन केलं. प्रारंभी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व स्वर्गीय सारे पाटील यांच्या प्रतिमेचं पूजन व दीप प्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते झाले. MCDC पुण्याचे विभागीय समन्वयक अरुण काकडी यांनी प्रास्ताविकामध्ये MCDCच्या वतीनं आयोजित करण्यात येणाऱ्या विविध प्रशिक्षण कार्यक्रमाविषयी माहिती दिली. सर्वच मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या प्रशिक्षणार्थींना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आलं. यावेळी कारखान्याचे चेअरमन रघुनाथ पाटील, संचालक रणजित कदम, ज्योतिकुमार पाटील, भैयासो पाटील, महेंद्र बागे, संचालिका अस्मिता पाटील, संगीता पाटील कोथळीकर, पंचायत समिती सदस्या राजश्री मानकापुरे, ऊस विकास अधिकारी AS पाटील, दीपक कळेकर, संतोष दुधाळे, शिरोळचे सहाय्यक निबंधक सहकारी संस्था श्रीमती उर्मिला राजमाने, ओंकार पुधाले, रावसाहेब चौगले, हाजी आबास गौस पाटील, अशोक शिरढोणे, शमशाद बी पठाण, संजय मगदुम, आप्पासो मगदुम, आबासो पाटील, सुरेश केरीपाळे, राजेंद्र चौगले, अशोक केरीपाळे, अमोल पाटील यांच्यासह महिला प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.